ते बिल पास न झाल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आता आक्रमक करत आहेत। त्याचबरोबर पाहायला जर गेलं तर संसदेत बिल पास न झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढलेला होता। पाहायला गेलं तर या मोर्चाला परवानगी जी होती ती वरळी ती जांभूळी मैदानापर्यंत, वरळी डोमपासून चालू होणार होता तर जांभूळी मैदानापर्यंत हा मोर्चा जाणार होता। पाहायला जर गेलं तर भाजपला अनेक रोडवरून परवानगी मिळाली होती, पण वरळीच्या DP रोडवरती ही परवानगी भाजपला मिळालेली नव्हती। त्यामुळे एका महिलेने गिरीश महाजन जे भाजपचे नेते आहेत त्यांच्यावरती संताप व्यक्त केला आणि इथून जाण्यास भाग पाडलं। त्याचबरोबर इथून जा, ट्रॅफिक होतंय असं देखील ती महिला आपल्या संतापातून भावना व्यक्त। पाहायला जर गेलं तर LS मराठीने याच्या पाठीमागची बातमी काढण्याचा प्रयत्न केला आणि प्रामुख्याने एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे की भाजपला सर्व रोडवरून परवानगी होती मोर्चा काढण्यासाठी, परंतु वरळीच्या त्या DP रोडवरती ज्या महिलेने संताप व्यक्त केला होता त्या ठिकाणी फक्त परवानगी नव्हती। त्यामुळे आता विरोधकांनी देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी जो मोर्चा काढलेला होता महिलांसाठी, त्याच महिला समाधानी आहेत का भाजपच्या काळामध्ये, हा देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीकाच्या स्वरूपामध्ये आरोप केलेला आहे। त्यामुळे पाहायला जर गेलं तर आता भाजपच्या कार्यकाळामध्ये महिला समाधानी आहेत का असे देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलेला आहे। एकंदरीत हे चित्र पाहिल्यानंतर काही ठिकाणी म्हणजे ज्या रोडवरती भाजपला परवानगी नव्हती, इतर रोडवरती परवानगी होती, परंतु ज्या रोडवरती DP रोडवरती परवानगी नव्हती त्या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर अशा ठिकाणी जाऊन मंत्री महोदयांनी गर्दी गोळा करून स्थानिकांना त्रास देणं किंवा स्थानिकांच्या रहदारीला त्या ठिकाणी व्यत्यय आणणं योग्य आहे का असं देखील विरोधकांनी सवाल उपस्थित केलेला आहे। त्यामुळे या बातम्याच्या पाठीमागची बातमी काढल्यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कॅमेरामन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।